इथं मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण समारोप। माणगाव आणि मांडेदुर्ग केंद्राच्या संयुक्त विद्यमानं उपक्रमाची यशस्वी सांगता। मूल्याधारित शिक्षण हे संस्कारित पिढीचं भक्कम पायाभूत साधन। शिवाजी पाटील। चंदगड तालुक्यातील सुंडी गावात माणगाव आणि मांडेदुर्ग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या प्रसंगी जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आजच्या वेगवान बदलत्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुणपत्रिकेत यश मिळवणं पुरेसं नाही, तर त्यांच्या विचारांमध्ये, वागणुकीत आणि स्वभावात चांगुलपणाचे संस्कार घडले पाहिजेत। मूल्याधारित शिक्षण हेच त्यासाठी भक्कम पायाभूत साधन आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। सुंडी येथील विद्यामंदिर शाळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणगाव केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख नंदकुमार होणगेकर होते। प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषणात अप्पाजी रेडेकर यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा मांडला। माध्यमिक शिक्षण विभागाचे मधुकर बोकडे आणि प्राथमिक विभागाच्या विजया वांद्रे यांनी या प्रशिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या नव्या ऊर्जेचा आणि उत्साहाचा उल्लेख केला। प्रशिक्षणातील अनुभव कथन करताना संजय पाटील आणि अनंत कांबळे यांनी मूल्याधारित गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनाला भिडल्याचं सांगितलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिल्याबद्दल M.N. शिवणगेकर, संजय पाटील, आनंद कांबळे आणि संतोष देवडी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। व्यासपीठावर मांडेदुर्ग केंद्राचे केंद्रप्रमुख R.S. पाटील आणि ज्येष्ठ शिक्षक जयवंत कोकितकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता कुंभार यांनी केलं, तर आभार राम कांबळे यांनी मानले। या प्रशिक्षण उपक्रमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सहकार्य, जबाबदारी, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सौहार्द यासारख्या मूल्यांचा संदेश पसरला। मान्यवरांच्या मतानुसार असे उपक्रम शिक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी सुजाण, जबाबदार आणि सजग नागरिक घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरतात। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।